तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला मी मागं सांगितलं होतं आपण दररोज व्हिडिओ टाकणार आहे। तर मित्रांनो, दररोज जे नवीन भरतीचे अपडेट्स येतात ते तुम्हाला मी शेअर करतोय। तर मित्रांनो, कालच आपण भरती टाकली, पण आज पण आता CICF मध्ये भरती सुटली आहे। ती भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भरतीचं नाव आहे बघा, नाव काय बघा, CICF स्पोर्ट्स कोटा भरती मित्रांनो। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 मित्रांनो, स्पोर्ट कोट्याची भरती आहे CICFची। तुम्हाला प्रश्न पडेल बाबा CICFची पदही SSGD मार्फत भरली जातात, तर तसं नाही मित्रांनो। ज्यांनी आपल्या स्पोर्ट क्षेत्रात चांगलं करिअर केलं मित्रांनो, त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। त्यांना स्पेशली स्पोर्ट कोट्याची भरती सुट्टी मित्रांनो, प्रत्येक ह्याच्या सुट्टी ITPची मागे मी व्हिडिओ टाकलेत बघा। ITP, आसाम रायफल, CICF, CRPF, BSF प्रत्येक ह्याच्यात आर्मीमध्ये पण मित्रांनो स्पोर्ट कोट्याची भरती सुटते। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती होत नाही मित्रांनो। काही विद्यार्थी बऱ्यापैकी मित्रांनो चांगले खेळत असतात, पण फायनान्शियल प्रॉब्लेम असतो। तर मित्रांनो, तुम्ही या इथे जाऊन फायनान्शियल प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होऊ शकतो आणि तुम्हाला पुढे खेळण्याची संधी पण मिळू शकते। तर मित्रांनो, आपण कुठल्या परत फेक माहिती सांगत नाही। तर जी पण मित्रांनो भरती सुट्टी त्याचा आपण इथे स्क्रीनशॉट टाकून देतो। हे पहा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। तर मित्रांनो, पूर्णपणे मित्रांनो हे पहा, लेवल 4 म्हणजे 25,500 ते 1,100 बेसिक पे असणार मित्रांनो। लेवल 4 तुम्हाला दिले जाणार। तर मित्रांनो, एकदम पूर्णपणे भरती मित्रांनो सुटलेले आहे। ते भरती सुटली, त्या GR आपण टाकून दिलेला आहे, हा पाहून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, टोटल जागा आहेत 403। तर पदाच्या 403 जागा आहेत, ते आपण पदाचे नाव तपशील पाहू। तर पदक्रमांक मित्रांनो, हेड कॉन्स्टेबल GD खेळाडू, पदसंख्या 403 जागा आहेत मित्रांनो। आता ही पदे मित्रांनो वेगवेगळ्या इव्हेंटनुसार डिवायडेशन केलं मी। रनिंग, ॲथलेटिक्स झालं, बॉक्सिंग झालं, स्विमिंग झालं, असं वेगवेगळ्या स्पोर्ट्सनुसार डिवायडेशन केलेलं आहे। खूप सारी हे असल्यामुळं आपण काय टाकू शकलो नाही, पण याची जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला मराठी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, ती जाऊन तुम्ही नक्की पहा। तर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता पाहू। तर शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो 12वी उत्तीर्ण। तुम्ही मित्रांनो 12वी उत्तीर्ण पाहिजे, त्यात तुम्ही यांनी असं कुठेही मेन्शन केलं नाही, तुम्ही सायन्सनीच पाहिजे, आर्टने पाहिजे, कॉमर्स पाहिजे। तर मित्रांनो, ही फक्त तुम्ही 12वी जर उत्तीर्ण असाल तर याला फॉर्म भरू शकता। आणि दुसरा क्रायटेरिया बघा, खेळ, क्रीडा आणि ॲथलेटिक्समध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व। तर मित्रांनो स्टेटला, नॅशनलला किंवा इंटरनॅशनलला तुम्ही जर प्रतिनिधित्व केलं असेल तर तुम्ही मित्रांनो नक्की त्याला फॉर्म भरू शकता। आणि फर्स्ट क्रायटेरिया काय आहे मित्रांनो, तर तुम्ही 12वी उत्तीर्ण केलेलं पाहिजे, फक्त 12वी पास असलं पाहिजे। आणि तुम्ही मित्रांनो स्टेट, नॅशनल किंवा इंटरनॅशनल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल मित्रांनो कोणत्या खेळाचं, तुम्ही नक्की त्या भरतीला अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, त्याची वयाची अट काय पहा, वयाची अट मित्रांनो 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्ष। जे विद्यार्थी मित्रांनो 18पेक्षा कमी नाहीत आणि 23 जास्त नाहीत, ते सर्व विद्यार्थी या भरतीला अप्लाय करू शकतात। तर आता दुसरा त्यात बघा, SC किंवा ST, जर तुमची कॅटेगरी SC किंवा ST असेल तर तुम्हाला 5 वर्षे सूट भेटेल, म्हणजेच तुम्ही वय वर्ष 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्ही OBC या कॅटेगरीमधून येत असाल तर मित्रांनो तुम्हाला 3 वर्षे सूट भेटेल। तर मित्रांनो, तुम्ही 26 वर्षापर्यंत नक्की त्याला फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, आणि ओपन वाल्यासाठी मित्रांनो 23 वर्ष, जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात त्यांना 23 वर्ष, बाकी सर्वांना मित्रांनो सूट दिलेली आहे। तुम्ही 26 आणि 28 वर्षापर्यंत नक्कीच फॉर्म भरू शकता। मित्रांनो, CICF ही मित्रांनो आपली पॅरामिलिटरी फोर्स असल्यामुळं संपूर्ण भारतात तुमची मित्रांनो पोस्टिंग येऊ शकते मित्रांनो। तुम्हाला असं नाही की स्पेसिफिक कोणत्या स्टेटमध्ये नाही, तर तुम्हाला ऑल इंडिया तुमची पोस्टिंग येऊ शकते। नोकरीचं ठिकाण आहे मित्रांनो संपूर्ण भारत। तर फी पहा मित्रांनो, जे विद्यार्थी जनरल, OBC या कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 100 रुपये फी आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो जे SC, ST किंवा जे महिला असतील तर मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही, विनाशुल्क, तुम्ही कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो, मोफत तुम्हाला फॉर्म भरता येतो। फक्त मित्रांनो तुमचं काय 100-150 रुपये असतं, सायबर कॅफेवर आपण घेतले जातील। नाही ज्यांना कोणाला मित्रांनो मोबाईलवर फॉर्म भरता येत असेल किंवा पर्सनल लॅपटॉप असेल किंवा पर्सनल कम्प्युटरवर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो काही खर्च येणार नाही। फक्त मित्रांनो फी पण का मुबलक फी आहे मित्रांनो। आपण SSGDला वगैरे 100 रुपये फीज राहते। बाकी पोलीस भरती झाली, सळसे झाली, MP झाली मित्रांनो, त्याला फक्त 1000-1500 रुपये आपण पे करतो। TCS आणि IBAच्या प्रत्येक एक्झामला मित्रांनो 1000 रुपये प्लस आपल्याला फॉर्म फी असते। पण मित्रांनो याला फक्त 100 रुपये फॉर्म फी आहे, ते पण मित्रांनो जनरल, OBC कॅटेगरी 100। आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही, महिला असतात तर कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो फी पण कमी आहे आणि कॅटेगरीमधून असतील तर फी नाही, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याला अप्लाय करा। मित्रांनो महत्त्वाच्या तारखा,
तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज मित्रांनो 18 तारखेपासून चालू झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही नक्कीच 18 तारखेपासून ऑनलाईन अर्ज चालू झाले, 2 दिवसात चालू होऊन. आणि आता मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 जून 2025. मित्रांनो 6 जून ही शेवटची तारीख आहे. पण मी नंतर काय होतो मित्रांनो, नंतर साईट चालत नाही, सर्व्हर जाम होतो, बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे होतं व्हायला लवकर तुम्ही आता मित्रांनो फॉर्म भरून टाका. तर आता मित्रांनो तुम्ही आता विचार त्याला पगार किती मित्रांनो, तर पगार मित्रांनो तुम्हाला नॉर्मल सीआरशिपला जो बेसिक पे असतो तेच बेसिक पे राहतो तुम्हाला. नॉर्मल म्हणजे 50 प्लस त्यात तुम्हाला अलाउन्स वगैरे सगळे ॲड होऊन भेटणार मित्रांनो. तर तुम्हाला स्टार्टिंग पगार आठवा वेतन आहे तर 60-70 हजार रुपये स्टार्टिंग प्लस इझी जाणार मित्रांनो. आता जे नॉर्मल सीआरशिपमध्ये जे असते त्यांनाच मित्रांनो 50-60 प्लस पगार जातो. तुम्ही नंतर तुम्हाला पण मित्रांनो तेवढाच बेसिक पे देऊन DAT HR ॲड होऊन तेवढाच पगार दिला जाईल मित्रांनो. म्हणजे 60,000 प्लस तुम्हाला नक्कीच पगार मिळेल मित्रांनो. आणि बाकी सर्व फॅसिलिटी जेवढ्या जेवढ्या पॅरामिलिटरीला फॅसिलिटीज दिली जातात तेवढ्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जाणार मित्रांनो. तर आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2025 आणि 18 तारखेपासून मित्रांनो फॉर्म चालू झाले आहेत. नक्कीच तुम्ही मित्रांनो अप्लाय करा. जे कोणी विद्यार्थी मित्रांनो स्पोर्टमध्ये असतील त्यांनी नक्कीच अप्लाय करा, त्यांच्यासाठीच भरती आहे. कारण मित्रांनो कसं होतं, प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन ठीक नसते. तर तुम्ही इकडे जाऊन तुम्हाला नंतर चान्स पण भेटतो पुढं नॅशनल लेवलला खेळायला, इंटरनॅशनल ऑलिम्पिकला खेळायला. तर मित्रांनो तुमची फायनान्शियल कंडिशन पण सही होईल आणि मित्रांनो तुम्हाला जास्त चान्स येतो, प्रॅक्टिसला वगैरे टाईम दिला जाईल आणि तुम्ही नक्कीच मित्रांनो तुमचं पुढं जर स्वप्न असेल ते साकार करू शकता. तर मित्रांनो यात अजूनपर्यंत तुम्हाला काही डाऊट असतील, शंका असतील तर नक्कीच कमेंट करा. नक्कीच कमेंटमध्ये आपण तुमचं प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली जातील. आणि मित्रांनो याची पूर्णपणे जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर, या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो मी. तिथं मी पूर्णपणे डिटेल्स, कारण मित्रांनो प्रत्येक स्पोर्टला जर आपण इथे घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याकडं एवढं हे नसल्यामुळं तर आपण ते जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तिथून तुम्ही मित्रांनो जाहिरात पाहून घ्या, कोणत्या स्पोर्टला किती व्हॅकन्सी आहे, काय सर्व डिटेल्स आपण तिथं शेअर करणार आहोत. तर मित्रांनो असे मित्रांनो भरत्या सुटत राहतात. भरत्या प्रत्येक व्हिडिओची म्हणजे कसं मित्रांनो, केंद्राची भरती सुटली, राज्याची भरती सुटली, परत काय अशा कंपन्या असतील त्या गव्हर्नमेंटशी बॉन्डिंग केलेलं आहे, त्या भरत्या सुट्ट्यात पण विद्यार्थी मित्रांनो माहीत होत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करा मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लवकर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्याचं स्वप्न साकार होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.